नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 2026ची जी काय पोलीस भरती होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या कोणत्या वर्षी केली? कोणत्या वर्षी केली होती? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 1897. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या 1897ला केली होती. तारीख जर विचारली तर 22 जून. ठीक आहे, 22 जून 1897 रोजी रँडची हत्या करण्यात आली चाफेकर बंधूंद्वारा. तर चाफेकर बंधूंची नावं जर विचारली तर दामोदर आणि बाळकृष्ण. ठीक आहे, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी रँडची हत्या केली. रँडसोबतच त्याचा सहकारी लेफ्टनंट आयर्स्ट याची देखील हत्या करण्यात आली होती. हत्या पुण्यामध्ये गणेश खिंड या ठिकाणी करण्यात आलेली होती. ठीक आहे, 1897 22 जून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? खूप वेळा पोलीस भरतीत हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखलं जातं. का तर 1870मध्ये स्थापन झालेली जी काही सार्वजनिक सभा ही संस्था आहे, या संस्थेमध्ये किंवा या सभेच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिल्यामुळे त्यांना सार्वजनिक काका असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन आहे बघा. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? तर गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे, वराड येथील सल्तनत कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? मागील भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उत्तर असणार आहे बघा इमादशाही. ठीक आहे, वराड येथील जी सल्तनत होती तिला इमादशाही नावाने ओळखलं जातं. बहमनी राज्याच्या विघटनानंतर फतुल्ला इमाद उल मुल्क याने वराडमध्ये हे स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं. कोणी? फतुल्ला इमाद उल मुल्क याने. ठीक आहे, यालाच इमादशाही म्हणून ओळखलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी आपण रिव्हिजन घेणार आहोत जेणेकरून हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचं जे मुख्यालय आहे ते महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील कोणते अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे? तर नांदूर मधमेश्वर. ऑप्शन क्रमांक सी नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे, जे पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे, पक्षी अभयारण्य आहे हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. आता भरतपूर हे राजस्थानमध्ये असलेले एक पक्षी अभयारण्य आहे. हा प्रश्न सेपरेटली खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, भरतपूर अभयारण्य कुठे आहे? राजस्थानमध्ये एक पक्षी अभयारण्य आहे आणि याच्याच धर्तीवर बघा महाराष्ट्रातील भरतपूर कशास म्हटलं जातं? नांदूर मधमेश्वर या अभयारण्यास म्हटलं जातं. आता हे नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये, ठीक आहे, गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर वसलेलं आहे. कोणत्या? गोदावरी व कादवा या नदीच्या संगमावर निफाड तालुक्यात. आता हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे नांदूर मधमेश्वर. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती रामसर पाणथळ स्थळे आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, थॉमस मनरो यांनी 1920 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली होती? कोणत्या? तर मद्रास. ठीक आहे, मद्रास मुंबई या ठिकाणी रयतवारीची सुरुवात करण्यात आलेली. मद्रास आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीमध्ये सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करत होतं. म्हणजेच त्यामध्ये सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणीही मध्यस्थी करत नव्हतं. थेट कर वसूल केला जात असे या पद्धतीमध्ये. सोबतच जमिनीची जी काही मालकी होती ती शेतकऱ्यांकडेच होती. म्हणजेच शेतकरी जमीन विकू शकत होते किंवा गहाण ठेवू शकत होते. कोणी सुरू केली होती रयतवारी पद्धत? थॉमस मनरो. या ठिकाणी 1920 मित्रांनो, टायपिंग मिस्टेक आहे, सॉरी, या ठिकाणी करेक्शन करायचं 1820. ठीक आहे, 1820 मध्ये ही पद्धत सुरू करण्यात आलेली होती. करेक्शन करायचं, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे.
1820 लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारशीने सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला? कोणत्या? तर बघा या ठिकाणी नरसिंहन समितीच्या शिफारशीने सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. ऑप्शन क्रमांक बी नरसिंहन समिती योग्य उत्तर असणार आहे. सेबीची प्रथम स्थापना कधी झाली? 1988 मध्ये. ठीक आहे, 1988 मध्ये GS पटेल समितीच्या शिफारशीनुसार सेबीची गैर वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली व 1992 मध्ये सेबी कायदा स्थापन करून सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त करून देण्यात आला. हा जो वैधानिक दर्जा प्राप्त झाला हा नरसिंहन समितीच्या शिफारशीमुळे झाला. सेबीचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे, सेबीचं मुख्यालय खूप वेळा विचारलं जातं, मुंबई या ठिकाणी सेबीचं मुख्यालय आहे. भारतातील जो काही शेअर बाजार आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी ही संस्था करत असते. त्यानंतर प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम प्रसिद्ध आहेत? किती प्रसिद्ध आहेत? एकूण 3 नियम आहेत. गतीचे 3 नियम न्यूटनने दिलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये पहिला जो नियम आहे तो जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. जडत्वाचा लक्षात ठेवा, हा प्रश्न सेपरेटली खूप वेळा विचारलेला आहे. जडत्वाचा नियम कोणत्या नियमास म्हटलं जातं? तर न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणून ओळखलं जातं. हे तीनही जे नियम आहेत ते त्याने त्याच्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. प्रिन्सिपिया पुस्तकाचं नाव आहे, पूर्ण नाव वेगळं आहे, ते मला लक्षात नाही. तुम्हाला माहीत असेल तर या प्रिन्सिपिया पुस्तकाचं पूर्ण नाव कमेंट करून सांगू शकता तुम्ही. प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका असं काहीतरी शेवटी एक शब्द आहे. ठीक आहे, तर यामध्ये हे तिन्ही नियम त्याने स्पष्ट केलेले आहेत. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रोजा गॅलिका हे कशाचे शास्त्रीय नाव आहे? हे गुलाबाची प्रजात आहे. ठीक आहे, गुलाबाचं शास्त्रीय नाव रोजा आहे. गुलाबाचं एक प्रजात आहे रोजा गॅलिका. ठीक आहे, तिचं हे शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणते औषध सर्दी रोगावर उपयुक्त मानले गेले आहे? कोणते? सिंकोना. ठीक आहे मित्रांनो, या संदर्भात कोणतेही रेफरन्स मला जास्ती आढळलेले नाही, तरी हे योग्य उत्तर आहे का तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. सिंकोना हे जे औषध आहे ते सर्दी या रोगावर उपयुक्त मानले गेलेले आहेत. असे जास्त संदर्भ आढळून आलेले आहेत, तर याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, लातूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात समाविष्ट आहे? कोणत्या? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये समाविष्ट जिल्हा आहे हा लातूर. ठीक आहे, एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. ठीक आहे, 6 कोणकोणते आहेत? कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न विचारलेला आहे किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली यांचा समावेश होतो. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिम धर्मियांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो? तर बघा, तुर्कस्तान. ठीक आहे, तुर्की म्हणून ओळखलं जातं किंवा तुर्कस्तान किंवा ऑटोमन साम्राज्य. ठीक आहे, ऑटोमन साम्राज्य हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो सुलतान होता इथला तो जगभरातील सुन्नी मुसलमानांचा, ठीक आहे, सुन्नी मुसलमानांचा खलिफा किंवा धर्मप्रमुख मानला जातो. सुन्नी, शिया आणि सुन्नी असे गट पडतात मुस्लिमांमध्ये, त्यापैकी सुन्नी या गटाचा खलिफा किंवा धर्मप्रमुख मानला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, 1911 मध्ये खालीलपैकी कोणी भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवली? कोणी हलवली? लॉर्ड हार्डिंग्ज. ठीक आहे, लॉर्ड हार्डिंग्ज याने हलवली. याची घोषणा जी आहे ती 1911 मध्ये दिल्ली दरबार या ठिकाणी झाली होती. त्यावेळी सम्राट कोण होता भारताचा? तर जॉर्ज 5वा किंवा जॉर्ज पंचम हा होता. ठीक आहे,
त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? कोणता नाही? प्रतापगड. ठीक आहे, प्रतापगड हा जो किल्ला आहे तो साताऱ्यामध्ये आहे. बाकीचे तिन्ही किल्ले पुण्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन कोणता? तर 15 जून. ठीक आहे, 15 जून रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 16 प्रश्नांमधून 30 ते 40 प्रश्न तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. या रिव्हिजनमध्ये तुम्हाला हे प्रश्न पाठ झाले आहेत की नाही ते समजण्यास मदत होईल. रिव्हिजन म्हणजेच तुमची एक प्रकारची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला 16 पैकी किती गुण मिळाले ते शेवटी कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, चाफेकर बंधूंनी रँडची हत्या कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 1897. त्यानंतर प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गणेश वासुदेव जोशी. त्यानंतर प्रश्न आहे, वराड येथील सल्तनत कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इमादशाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी नागपूर. पुढील प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील कोणते अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी नांदूर मधमेश्वर. पुढील प्रश्न आहे, थॉमस मनरो यांनी 1820 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मद्रास. त्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीने सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नरसिंहन समिती. त्यानंतर प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. पुढील प्रश्न आहे, रोजा गॅलिका हे कशाचे शास्त्रीय नाव आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुलाब. पुढील प्रश्न आहे, कोणते औषध सर्दी या रोगावर उपयुक्त मानले गेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंकोना. त्यानंतर प्रश्न आहे, लातूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परभणी. त्यानंतर कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिम धर्मियांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्कस्तान, तुर्की किंवा ऑटोमन साम्राज्य. त्यानंतर प्रश्न आहे, 1911 मध्ये खालीलपैकी कोणी भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड हार्डिंग्ज. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतापगड. शेवटचा प्रश्न आहे, जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 15 जून. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्न विश्लेषण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन पाहिलेले आहे. रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.